आता हे सारण बनवून तयार झाले आहे। अशा प्रकारे मी इथे मोदकाची वाटी तयार करून घेतली आहे। वाटीच्या आतल्या बाजूने जरी हे कलर तुम्हाला असे विस्कळीत दिसले असले तरी तुम्ही इथे पाहू शकता वाटीचा जो बाहेर कलर आहे तो व्यवस्थित परफेक्ट असा तिन्ही रंगामध्ये सेम कलर आला आहे। नमस्कार, सुगरण अलिबागच्या या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे 15 ऑगस्ट स्पेशल असे हे तिरंगा मोदक। यातील एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते। इथे तुम्ही पाहू शकता अगदी अशी पातळ पारी तयार केली का हे मोदक असे खूप असे मऊसूत होतात। तुपाची धार टाकून हे मोदक आणखीनही चविष्ट लागतात। इथे आपल्याला मोदकाची उकड काढून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण दाखवणार आहे। अडीच वाटी असे आपल्याला इथे पाण्याचे प्रमाण घ्यायचे आहे। या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे असे मीठ घालायचे आहे। या पाण्याला उकळ आली की यामध्ये पिठाचे प्रमाण किती घालायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे। पाण्याला अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला पीठ घालायचे आहे। ज्या वाटीने पाणी मोजलं आहे त्याच वाटीने इथे तुम्हाला मी पिठाचे प्रमाण दाखवत आहे। 2 वाटी असे आपल्याला इथे तांदळाचे पीठ घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि व्यवस्थित हे पीठ आपल्याला या पाण्यामध्ये असे घोळवून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता इथे मी या गरम पाण्यामध्ये कसे पीठ मिक्स केले आहे। गॅस आता बंद करून घ्यायचा आहे। गॅस बंद करून पातेलं गॅसवर असेच ठेवायचे आणि 5 मिनिटं असे हे झाकण ठेवून द्यायचे। A few minutes later. 5 मिनिटांनंतर हे पीठ आता आपण मळून घेऊयात। हे पीठ गरम गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचे आहे। सुरुवातीला हे खूपच गरम असतं त्यामुळे ह्या वाटीने आपल्याला असे हे पीठ प्रेस करून घ्यायचे आहे। नंतर आपण काय करणार आहोत, हे पीठ आपल्या हाताला जसं सोसेल तसं आपल्याला हे हातानेच मळून घ्यायचे आहे। हे पीठ आता आपण हाताला असे थोडे थोडे पाणी घेऊन हातानेच मळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे इथे मी हे पीठ असे मळून घेतले आहे। आता या पिठाचं आपल्याला पुढे स्टेप काय करायची ते तुम्ही पहा। आपल्याला इथे असे या गोळ्याचे 3 गोळे करून घ्यायचे आहेत। आपली आजची रेसिपी आहे तिरंगा मोदक, त्यामुळे इथे आपल्याला मळून घेतलेल्या पिठाचे 3 गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आता काय करायचं आहे, हाताला पाणी घेऊन आपल्याला हे पीठ असे पुन्हा असे दाबूनच मळून घ्यायचे आहे। हे मोदक करण्यासाठी तुम्ही इथे आंबेमोहर, इंद्रायणी किंवा आपल्या घरातील रोजच्या वापरातील सुद्धा तांदूळ वापरू शकता। फक्त लक्षात ठेवायचे तांदूळ हा आपला इथे नवीन असला पाहिजे, त्यामुळे कसं पिठाला व्यवस्थित चिकटपणा येतो आणि मोदकही आपले असे छान मऊ लुसलुशीत होतात। आता यातील एक व्हाईट गोळा आपल्याला बाजूला करून ठेवायचा आहे आणि हे 2 गोळे असे थोडे स्प्रेड करायचे आहेत आणि आपल्याला यामध्ये केशरी आणि हिरवा कलर टाकून हे 2 गोळे या 2 रंगाचे बनवून घ्यायचे आहेत। सुरुवातीला इथे मी पहिल्यांदा केशरी कलर घेणार आहे। आता इथे आपण केशरी कलरचा हा गोळा तयार करून घेतला आहे। इथे आपण आता हिरव्या कलरचा गोळा तयार करून घेऊयात। अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या कलरचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। हे 2 कलरचे गोळे आपले मळून झाले आहेत आणि इथे आपण करणार आहोत आता तिरंगा मोदक। इथे मी काजू बदाम पिस्त्याचे काप करून घेतले आहेत। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। हे आता आपल्याला असे हे स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। काजू बदाम पिस्ता नॉर्मल असे गरम झाले की यामध्ये पाव चमचा घालायची आहे खसखस। खसखस ही लगेच भाजली जाते म्हणून आपण काजू बदाम पिस्त्याबरोबर ही खसखस घातलेली नाही आहे। ही आता आपल्याला अशी स्लो गॅसवर थोडी गरम करून घ्यायची आहे। आता यामध्ये घालायचे तर आपल्याला असे हे मनुके, असे हे पंचखाद्य घालून आपल्याला आज हे मोदक बनवायचे आहेत। अर्धा चमचा इतके आपल्याला इथे हे साजूक तूप घालून घ्यायचे आहे। हे साजूक तूप आपल्याला यामध्ये असे वितळवून घ्यायचे आहे। साजूक तुपामध्ये असे हे ड्रायफ्रूट आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला लगेच ओलं खोबरं जे आपण खोवून घेतले ते घालून घ्यायचे आहे। असे हे खोबरं वाटीमध्ये गच्च दाबून भरून आपल्याला या खोबऱ्याचं प्रमाण घ्यायचं आहे।
इथे मी 2 वाट्या असे खोवून घेतलेलं ओलं खोबरं घालीत आहे. तुम्ही हे खोबरं मिक्सरला वाटून सुद्धा घेऊ शकता. आता हे खोबरं ह्या ड्रायफ्रूटमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि लगेच यामध्ये आपल्याला आता गूळ घालायचे आहे. ज्या वाटीने खोबरं मोजून घेतलं आहे त्याच वाटीने इथे आपण गूळ मोजून घेणार आहोत. इथे मी हा बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला आहे. आता हे इथे तुम्ही गुळाचं प्रमाण पहा. असा हा 1 वाटी गूळ आपण यामध्ये घालणार आहोत. गूळ भरताना आपल्याला वाटीमध्ये असा गच्च दाबूनच भरायचा आहे. आता आपले हे मोदकाचे सारण असे तयार होणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता याला असे हे गुळाचे पाणी सुटले आहे. आता हे गुळाचे पाणी आपल्याला आटवून घ्यायचे आहे, म्हणजे आपलं हे मोदकाचं सारण तयार होणार आहे. गॅसची फ्लेम फास्ट करून आता हे सारण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. आता हे सारण बनवून तयार झाले आहे. यामध्ये घालूयात पाव चमचा वेलची पावडर आणि अगदी चिमूटभर होईल इतकं आपल्याला यामध्ये जायफळ किसून घ्यायचं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सारण आता तयार झाले आहे. हे सारण मी एका छोट्या पातेल्यात काढून घेणार आहे आणि आपण आता मोदक तयार करायला सुरुवात करूया. आता ह्या तिन्ही गोळ्यांचे आपल्याला समान असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. असे हे 3 रंगाचे छोटे छोटे गोळे आपण तयार करून घेतले आहेत. असे 3-3 गोळे घेऊन आपल्याला मोदक बनवायचा आहे आणि तोपर्यंत काय करायचं आहे, यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पीठ हे आपले असे कडक होणार नाही. आता या 3 रंगाची वाटी आपल्याला कशी तयार करायची हे तुम्ही पहा. असे हे 3 गोळे एकत्र आपल्याला तळहातावर ठेवायचे आहेत आणि हळूहळू असे हे आपल्याला एकत्र आणून घ्यायचे आहेत. गोळा तयार करताना आपल्याला इथे बोटांना असे पाणी लावून घ्यायचे आहे आणि अगदी बोटांच्या साहाय्याने आपल्याला हा गोळा असा एकत्र आणायचा आहे आणि जॉईंट करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता असा हा गोळा जॉईंट झाला की अगदी हलक्या हाताने आपल्याला याला असे गोल गोल फिरवून घ्यायचे आहे. असे हलक्या हाताने गोल गोल फिरवून घेतलेत का तुम्ही इथे पाहू शकता हे तिन्ही गोळे असे हे एकत्र आले आहेत. हाताला असे तूप लावून आता आपल्याला या गोळ्याची अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. असे हे जुळवत जुळवत तिन्ही कलर आपल्याला याची एक वाटी तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी इथे ही मोदकाची वाटी तयार करून घेतली आहे. वाटीच्या आतल्या बाजूने जरी हे कलर तुम्हाला असे विस्कळीत दिसले असले तरी तुम्ही इथे पाहू शकता वाटीचा जो बाहेर कलर आहे तो व्यवस्थित परफेक्ट असा तिन्ही रंगामध्ये सेम कलर आला आहे. अशा प्रकारे ही आपली मोदक तयार करण्यासाठी वाटी तयार झाली आहे आणि यामध्ये आता आपण सारण भरून घेऊयात. शक्य तितक्या जवळजवळच आपल्याला या मोदकाच्या अशा पाकळ्या तयार करायच्या आहेत. त्यामुळे मोदक तयार झाल्यानंतर मोदकाला अशा छान पाकळ्या आपल्याला दिसणार आहेत. अगदी हलक्या हाताने असा हा मोदक उचलून आपल्याला गोल गोल फिरवून या पाकळ्या मोदकाच्या अशा एकत्र आणायच्या आहेत. अशा प्रकारे इथे मी हा मोदक तयार करून घेतला आहे. इथे तुम्ही पाहू शकता असा हा तिरंगा कलरचा आपला मोदक तयार झाला आहे. ज्या चाळणीमध्ये आपण मोदक वापरणार आहोत त्या चाळणीला असे अगोदर तूप लावून घ्यावे. आता मी दुसरा मोदक तयार करायला घेते. अशा प्रकारे हलक्या हाताने असा गोल फिरवून हे तिन्ही गोळे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि त्याची अशी आपल्याला वाटी बनवून घ्यायची आहे. आणि आता आपण याच्या कळ्या पाडूया. कळ्या पाडताना आपल्याला अशा जवळजवळच पाडायच्या आहेत. जेवढी मोदकाची पारी तुम्ही अशी ही पातळ बनवाल तेवढा मोदक असा हा खायला खूप मऊसूत आणि छान लागतो.
अशा प्रकारे बाकीचे सर्व मोदक मी तयार करून घेते. इथे मी सर्व मोदक तयार करून घेतले आहेत. हे मोदक आपण आता वाफवून घेऊयात. इथे मी अगोदर पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. असे 5 मिनिटं अगोदर पाणी गरम करून घेतले की लगेच मोदक असे वाफायला तयार होतात. त्याच्यामुळे आपल्याला 5 मिनिटं अगोदर हे पाणी असे गरम करून घ्यायचे आहे. पाणी गरम करून झाल्यानंतर आपल्याला हे मोदक असे 10 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायची आहे. A few minutes later. अगदी 10 ते 12 मिनिटातच इथे तुम्ही पाहू शकता आपले हे मोदक असे वाफवून झाले आहेत. गॅस बंद करून घेऊयात. आणि काय करायचं आहे, हे झाकण आहे ना ते लगेच असं आपल्याला काढून घ्यायचं आहे. नाहीतर मग ह्या झाकणातील जे पाणी आहे ते मोदकावर पडू शकतं. आता हे वाफवलेले मोदक आपल्याला यातून बाहेर काढून घ्यायचे आहेत. 5 मिनिटे या मोदकाची थोडी अशी वाफ जाऊन द्यायची आहे. आणि नंतर मग पाहू शकता इथे हे सहज असे हे मोदक निघाले जातात. काय होतं, एकावर एक मोदक आपण ठेवले त्यामुळे हे मोदक असे चिकटून राहतात. म्हणून 5 मिनिटं अशी ही मोदकाची वाफ जाऊन दिली का मोदक असे इथे तुम्ही पाहू शकता हे चाळणीतून असे सहज निघाले जातात. इथे तुम्ही पाहू शकता मी दिलेल्या प्रमाणामध्ये असे हे 25 मोदक तयार झाले आहेत. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हे मोदक तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी घेऊन आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. यातील एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते. इथे तुम्ही पाहू शकता अगदी अशी पातळ पारी तयार केली का हे मोदक असे खूप असे मऊसूत होतात. अशा पद्धतीने या मोदकावर अशी तुपाची धार टाकून हे मोदक आणखीनही चविष्ट लागतात.